So, good morning everyone. In last lecture, we had discussed about some of the initiatives of Maharashtra government. है ना? So, we'll continue that particular point. Initiatives म्हणजे measures undertaken by government of महाराष्ट्र. है ना? काय इनिशिएटिव्ह घेतले तर आपण ऍग्रीकल्चर सेक्टरचा बघितला इनिशिएटिव्ह काय काय गव्हर्नमेंटने केले ऍग्रीकल्चर सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी. नंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठीचा इनिशिएटिव्ह बघितला. आज आपण पुढचा जो पॉइंट आहे ऍग्रीकल्चर झाला, इंडस्ट्री झाला, आज तिसरा आहे एफडीआय. याला म्हणतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. व्हेनेवर अ फॉरेन कंपनी डायरेक्टली इन्व्हेस्ट विदाउट एंटरिंग इन टू दॅट पर्टिक्युलर कंट्री, दॅट इज कॉल्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. बिझनेस करण्यासाठी सर्वात जास्त कोणत्या सोर्सेसची गरज आहे तर तो आहे कॅपिटल. कॅपिटल आला की मशिनरीज येतात, कॅपिटल आला की ऍसेट्स येतात, कॅपिटल आला की लेबर येतो, कॅपिटल आला की एम्प्लॉईज येतात, चांगला रॉ मटेरियल आणला जातो. मेन जो आहे तो कॅपिटल आहे आणि तिथंच सर्वात जास्त प्रॉब्लेम्स आहेत. 1990 ह्या दशकामध्ये आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली. ठीक आहे, कोणत्या काळामध्ये? 1990. त्याच्या अगोदर आपण फक्त इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करत होतो. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन संकल्पना आहेत. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. माहिती आहे कोणाला इम्पोर्ट काय असतं, एक्सपोर्ट काय असतं? शब्द कधी ऐकले? मेरा इम्पोर्ट एक्सपोर्ट का बिझनेस आहे म्हणून बरेच जण असं मूवीज मध्ये सांगतात बघा. इम्पोर्ट म्हणजे काय, एक्सपोर्ट म्हणजे काय? इम्पोर्ट ह्याचा अर्थ दुसऱ्या देशातून गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करणे. इम्पोर्ट म्हणजे काय? दुसऱ्या देशातून गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करणे. एक्सपोर्ट म्हणजे काय? दुसऱ्या देशाला गुड्स आणि सर्व्हिसेस विकणे. तुम्हाला काय वाटतं, आपला इम्पोर्ट जास्त आहे का एक्सपोर्ट जास्त आहे? आपला परत एकदा सांगतो, इम्पोर्ट याचा अर्थ दुसऱ्या देशातून खरेदी करणे, एक्सपोर्ट याचा अर्थ दुसऱ्या देशांना विकणे. आपला इम्पोर्ट जास्त आहे का एक्सपोर्ट जास्त आहे? काय वाटतं? इम्पोर्ट जास्त आहे. जर एक्सपोर्ट जास्त असेल तर आपली इकॉनॉमी मजबूत असते. हे चक्र खूप महत्वाचं आहे, खूप भारी येते. प्रॉब्लेम काय आहे? आपला देश हा प्रोडक्शन बऱ्यापैकी करतोय, पण आपल्या देशातला प्रोडक्शन आपल्याच लोकांना अजून पुरत नाही. सिंपल फॅक्ट सांगतो तुम्हाला. तुमच्या घरात 5 माणसं आहेत, जेवण बनवलं जातं. तुम्ही जे कोणी बेघर वगैरे आहेत, पण ज्याला गरीब आहे, उपाशी आहे, घराकडेच एक माणूस आहे, त्याला कधी देतात तुम्ही? उरलं तर देतात ना, एवढं राहिले. आणि आपण म्हणतो की मी पुण्याचं काम करतो, कारण की घरात कोणच खाणार नाही. सगळ्यांचं उरून जर खाऊन जर उरलं तर थर्ड पार्टीला भेटतो, नाही तर भेटत तो का? आपल्या देशाचं पण तसंच. एका घराच्या जागी एका देशाचा विचार करा. जेवढं काही प्रोडक्शन होतं ते प्रोडक्शन जर सगळ्या जनतेला पुरून उरत असेल तर एक्सपोर्ट करणार आपण, नाहीतर काय होईल? लक्षात आलं? तुम्ही कॉलेजला आहे, घरात आईने चांगला स्वयंपाक बनवलाय आणि आईचं मॅनेजमेंट चुकलं. आई गावाला जाते, जाता जाता स्वयंपाक बनवून चालली, पण आईला असं वाटलं तिनं पप्पासाठी चांगला स्वयंपाक बनवला,
तुमच्या भावासाठी बनवला, दीदीसाठी बनवला, तुम्ही बाहेर घेऊन येता असं तिला वाटलं आणि तुम्ही घरी पोहोचला तरी काहीच नाही करा, तुम्हाला काय करावं लागेल? बाहेरून आणावं लागेल की नाही हॉटेलमधून जेवायला? कळलं? लक्षात येते काय होतं? देशाच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. तुम्ही जर प्रोडक्शन करत असताल, म्हणजे देशामध्ये जर प्रोडक्शन होत असेल आणि देशामधला प्रोडक्शन त्याचा जर लेवल, त्याचा जर मॅनेजमेंट चुकला आणि तो प्रोडक्ट फॉरेनमध्ये विकला गेला आणि उद्या जर भविष्यात असं लक्षात आलं की आपल्या लोकांना तर अजून प्रोडक्ट लागणार आहे, तर आपल्याला तोच प्रोडक्ट परत मागवावा लागेल, ते पण जास्त पैसे देऊन. म्हणून इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आता काय झालं, आईला वाटलं की तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा जेवायला घेऊन येऊ शकता, एकटं जेवत नाही माझं लेकरू, कोणतरी लागतं, आणि म्हणून आईला एक्स्ट्रा बनवून ठेवलं. आईनं एक्स्ट्रा बनवून ठेवलं. तुमचं तर पोट भागलं, पण एक्स्ट्राचं कोणाच्याच पोटात गेलं नाही. तुम्हाला बुद्धी सुचलीच नाही कोणाला द्यायची, कोणी घ्यायलाच तयार नव्हतं. बाहेर कोणी गरीब माणूस भेटलाच नाही ज्याला तुम्ही खाऊ घालू शकता ते. तर काय होईल ते संध्याकाळपर्यंत खराब. म्हणजे एक्सपोर्ट जर केलं नाही आणि प्रोडक्शन करून जर उरत असेल आणि ते जर विकलं नाही वेळेवर, तर हे खराब होत आहे. त्याचा मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट केल्याने फायदा कसा होतो ते सांगतो. तुम्ही प्रोडक्शन करता, ते दुसऱ्या देशांना विकतात, दुसऱ्या देशातील पैसा तुमच्या देशात येतो, तुमची इकॉनॉमी सुधारते. अगदी डेप्थ मध्ये येते. मी तुम्हाला ओघवत सांगतोय, फक्त मी तुम्हाला फक्त क्लिक करून देतो तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट काय असतं, मग तुम्हाला एफडीआय काय असतं ते कळतं. प्रॉब्लेम काय इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा, मेजर प्रॉब्लेम ते सांगतो. आता आपल्या देशाला वाटतं किती दिवस आपण दुसऱ्या देशांकडून खरेदी करावं. जर आपल्या क्षमता आहे आपल्या देशात प्रोडक्शन तयार करायची, तर आपण दुसऱ्या देशाकडून का घ्यावं? मग गव्हर्नमेंटने जर विचार केला किंवा एखाद्या कंपनीने जर विचार केला की आपण का तयार करू शकत नाही, तर असं लक्षात आलं की पैसा नाही. काय नाहीये? पैसा नाही. तयार करू शकतो का? करू शकतो. पैसा नाही. मग इम्पोर्ट करणं म्हणजे दुसऱ्या देशाने तयार केलेलं गुड्स डायरेक्टली खरेदी करणं. एफडीआय मध्ये काय होतं, दुसऱ्या देशातील कंपन्यांना, दुसऱ्या देशातील फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला, दुसऱ्या देशातील वित्तीय संस्थांना आपण काय म्हणतो, एक काम करा, तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही प्रोडक्शन तयार करू, तुमच्या पैशाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला व्याज देऊ शकतो किंवा काही ना काहीतरी मोबदला. ॲज लाईक ॲज इट इज रिलेटेड विथ द फायनान्शियल बॉरोविंग, वन टाइप ऑफ फायनान्शियल बॉरोविंग. कळालं मी काय म्हणते तुम्हाला? आपण दुसऱ्या देशातील कंपन्यांना, दुसऱ्या देशातील संस्थांना काय म्हणतात, तुम्ही प्रोडक्शन तयार करू नका, तुम्ही फक्त इन्व्हेस्ट करा आमच्या कंपनीत. त्यांना काय फायदा होतो? त्यांना काय फायदा होतो याचा? त्यांच्याकडे जो एक्स्ट्रा पैसा आहे ना, तो पैसा गुंतवला जातो. तुमचा एक मित्र होता, तो मित्र म्हणाला मी बिझनेस चालू करतो, तुम्ही म्हणाला मला पण घ्यायचं बिझनेसमध्ये. त्याने विचार केला त्याचा काही भरोसा नाही, की आज म्हणायला बिझनेस करतो, उद्या डॉमिनेटिंग आहे, वर्चस्व गाजवणार मित्र. त्याला कळ, आपल्या मित्राची ओळख आपल्याला असते ना. म्हणाले की उद्या मग आपलं ऐकलं नाही तर भांडण व्हायचे काम नको. त्याने म्हणलं की नाही मी एकटाच बिझनेस करणार. तुमच्या मित्राला बुद्धी सुचली, म्हणजे त्याला पटवूत आपण, आणि त्याला गोडीत सांगितलं एक काम कर, मला बिझनेसमध्ये घेऊ नको, माझा पैसा घे तुझ्या बिझनेसमध्ये आणि पैसा घेऊन बिझनेस कर, आणि जे काही व्याज होत आहे किंवा जे काही तुझ्या कंपनीचा प्रॉफिट आहे त्याच्यातला काही पार्ट मला दे. तुम्हाला त्याचा काय फायदा झाला?
तुम्ही त्याच्याकडून पैसा घेतलाय म्हणून त्याचं तुमच्या दुकानावर काहीच अधिकार नाही, तुमच्या बिझनेसवर काहीच अधिकार नाही. तुम्ही काय म्हणतात, तुला गपचूप व्याज जाईल ना, तुला प्रॉफिट जाईल ना, तू गप्प बसायचं. मी काय डिसिजन घेतो त्याच्यात मदत बोलायचं नाही. तुला तुझा पैसा वेळेवर भेटत राहील, है ना. तुमचा फायदा काय झाला, तुमचा अधिकार बिझनेस मधून संपला नाही. त्याचा फायदा काय झाला, त्याला तुम्ही एंट्री दिली नाही, पण शेवटी काही ना काहीतरी इन्कम तुमच्या बिझनेस मधून त्याला होतं. त्याचं ध्येय काय होतं, पैसा कमवणं, ते साध्य होतोय. कळालं का मी काय म्हणतोय. आता एका व्यक्तीच्या जागी तुमच्या जागी भारताला ठेवा आणि तुमच्या मित्राच्या जागी दुसऱ्या देशाला ठेवा. दुसरा देश म्हणतो मला युद्ध बिझनेस करायला तुमच्या देशात. आपण म्हणतो इंग्रज आले 150 वर्ष परत गेले नाही, मुघल आले 400 वर्ष परत गेले, आता बोलवण्याची हिंमत माझ्यात नाही. बरं, तुझ्यासोबत बिझनेस करायला हरकत नाही. उद्या जर तुझं माझं भांडण झालं तर एवढं जेवढं नाव कमवलंय बिझनेसचं हे सगळं मिटून जाऊ शकतं. आणि मला पार्टनर नकोच आहे असं आपल्या देशातील एका कंपनीने सांगितलं. मला पार्टनर नको. पैशाची गरज आहे का, आहे. एक काम कर, तुझा पैसा बिझनेस मध्ये गुंतव. म्हणजे तू काय कर, फक्त डायरेक्ट इन्व्हेस्ट कर. आता तो कुठे राहतो, फॉरेन मध्ये, म्हणून त्याला काय म्हणतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्याने बिझनेस स्टार्ट केला का, म्हणजे बिझनेस मध्ये उतरला का तो सोबत नाही, फक्त त्याने काय लावला, त्याचा पैसा इकडे लावला, त्याला फायदा झाला. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट 1990 मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये उतरलं. ऍक्च्युली मध्ये एफडीआय ची सुरुवात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची संकल्पनाच देशामध्ये आपल्या 1990 मध्ये आली. कधी आली, 1990 मध्ये. आणि 1990 आणि 91च्या दशकामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट, कारण की मुंबई ही कॅपिटल होती त्यावेळेस, झालती. आधी जेव्हा इंग्रज आले होते तेव्हा कोलकाता होता, नंतर चेन्नई झाला, है ना, नंतर मद्रास झाला, नंतर मुंबई होता. आणि मुंबई ही पहिली पसंत बनली फॉरेनर्सची, आणि मुंबई महाराष्ट्रात होती. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला. फॉरेनच्या कंपन्या, फॉरेनचे इन्स्टिट्यूशन्स महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, आणि त्याला म्हणतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी त्या देशांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसीज, वेगवेगळे स्कीम्स दिल्या, आणि त्यामुळं महाराष्ट्र हा त्या काळात टॉपवर झाला. आणि बघा, अगदी 2017 पर्यंत, सप्टेंबर 2017 पर्यंत 6,11,760 करोड रुपये, मोठा आकडा आहे. 6,11,760 करोड रुपये महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट झाले होते. म्हणजे 30% हा 31% तर फक्त महाराष्ट्रामध्येच इन्व्हेस्ट झालं. बाकीच्या राज्यामध्ये जवळपास 69% बाकीच्या राज्यामध्ये, एकटा महाराष्ट्रामध्ये 30% इन्व्हेस्टमेंट फॉरेन कंपनीजने करायला सुरुवात केली. म्हणून महाराष्ट्राचा इंडस्ट्रीयल लेवल मोठ्या प्रमाणात वाढला. आज तुम्हाला एवढ्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात दिसत आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सुद्धा एक मेजर रोल आहे. जनरल प्रॉब्लेम्स काय होते इंडस्ट्रियल सेक्टरचे, प्रॉब्लेम्स काय होते इंडस्ट्रीचे आपल्या देशातील. पहिला होता डिले इन गव्हर्नमेंट प्रोसिजर. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर्स, गव्हर्नमेंटचे कर्मचारी कसे लवकर काम करत नाही, प्रोसिजर सुद्धा लेंदी आहे. आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स काय झालं, इंडस्ट्रीमध्ये डिले होत होता. कशामध्ये, प्रोसिजर्स मध्ये. नंतर काय, लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड स्किल पीपल opportunities for skill development. मागच्या 15-16 मध्ये स्किल इंडिया कॅम्पेन जेव्हापासून लॉन्च झालं तेव्हापासून स्किल लोकांमध्ये वाढत चालले गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मध्ये. त्यावेळेस प्रॉब्लेम काय होता महाराष्ट्राचा, किंवा महाराष्ट्राचा जनरल प्रॉब्लेम काय, महाराष्ट्रामध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला वाटतंय की माझ्यात स्किल असावी,
मला एखादी गोष्ट शिकायची आहे, बिझनेस कसा करायचा शिकायचे, मशिनरीज कशा चालवायच्या शिकायचे, पण डेव्हलपमेंटचे चान्सेस कमी होते. हा महाराष्ट्राचा अजून एक मोठा प्रॉब्लेम होता. लॅक ऑफ अपडेटेड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजीचा अभाव. अगदी दुसऱ्या देशांच्या टेक्नॉलॉजी बघा किती लेटेस्ट आहे. आपल्या देशात टेक्नॉलॉजी ही तेवढा अपडेट होऊ शकली नाहीये. आता काही मागच्या काळामध्ये बघा तुम्ही डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे येते, टेक्नॉलॉजी पण नवीन नवीन येऊ लागली, पण दुसरे देश अजूनही खूप फॉरवर्ड आहेत. दुसऱ्या देशामध्ये बघा 1962 मध्ये जेव्हा इंडिया आणि चायनाचं युद्ध झालं, कधी 1962 मध्ये, त्यावेळेस इंडिया आणि चायनाचा जीडीपी जवळपास सेम होता, जवळपास पॉईंटचाच फरक होता. एका हिशोबाने इन्कम समजा जवळपास सेम होतं. आज चायनाचा जीडीपी भारताच्या जीडीपी पेक्षा खूप पुढे आहे. आज आपण अजूनही बुलेट ट्रेन चालवायचं स्वप्न बघतोय भारतामध्ये, आणि जगातील सर्वात मोठं बुलेट ट्रेनचं जाळं, जगातील सर्वात जास्त बुलेट ट्रेनच्या जे काही सर्व्हिसेस आहेत तो देणारा चायना आहे. विचार करा किती पुढे निघाले हे देश, कारण की आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजी नाही आहे. आजही आपण अजून टेक्नॉलॉजीसाठी लढतोय, आणि महाराष्ट्र हा इंडियाचाच पार्ट आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम्स, अपडेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. कळतंय? लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. तुम्हालाही माहिती आहे आता रोड फॅसिलिटीज चांगल्या होत आहेत अजूनही, है ना. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये डॅम्स असतील, वॉटर फॅसिलिटी असतील. लोड शेडिंगचा तर खूप मोठ्या प्रमाणात प्रकार होता आपल्या महाराष्ट्रामध्ये, खूप जास्त लोड शेडिंग व्हायची. लोड शेडिंग कळतं ना, लोड शेडिंग कळतं. लाईट जाते ना, 4 तास आता लाईट येणार नाही, फिक्स टाइम, 2 तास लाईट येणार नाही. रोज लाईट जायची ना आपली 2 तास 3 तास, त्याला म्हणतात लोड शेडिंग. कारण की इलेक्ट्रिसिटीचा प्रोडक्शन कमी होता. आता होती का लोड शेडिंग, थोडी कमी झाली, पण त्यावेळेस तोही प्रॉब्लेम जास्त होता. लॅक ऑफ मोटिवेशन टू न्यू एंटरप्राइजेस. आपल्या देशामध्ये तुम्हाला घरातच बघा, लहानपणापासून एक शिकवलं जातं की तुम्ही शिका आणि चांगली नोकरी करा, नाही का नाही. तुमच्या घरातही अगदी तोच कल आहे, माझ्या घरातही अगदी तोच कल आहे, शिका आणि नोकरी करा. का नोकरी करा? सेफ साईड. आपल्या घरात किंवा आपल्या देशामध्ये बिझनेसमॅन्सला मोटिवेशनच नाहीये की तुम्ही एंटरप्रिन्युअर बना. घरामध्ये सांगत नाही की तुम्ही एंटरप्रिन्युअर बना, तुम्ही बिझनेसमॅन बना. नाही, ज्यांच्या घरात ऑलरेडी सेटल्ड बिझनेस आहे तेच लेकर म्हणतात मी बिझनेसमॅन बनणार आहे. ज्याच्या घरात बिझनेसचा बॅकग्राऊंडच नाहीये तो म्हणत नाही मला बिझनेसमॅन बनायचं. तर आपल्या देशामध्ये एंटरप्रिन्युअर्सला मोटिवेशन भेटत नाही. आता एक नोकरी करणारा व्यक्ती नोकरी कधी करू शकतो? जेव्हा एक बिझनेसमॅन बिझनेस करेल. एक बिझनेसमॅन किमान 10 लोकांना तरी नोकरी देतो. सगळेच जर नोकरी करू लागले तर बिझनेसमॅनच बनणार नाही, आणि बिझनेसमॅन बनले नाही तर ऑपॉर्च्युनिटीज, एम्प्लॉयमेंट येणार नाही आपल्या देशामध्ये. म्हणून नोकरी करणारा वर्ग जास्त असल्यामुळे बिझनेसमॅनच क्रिएट झालेले जास्त मागच्या काही दशकामध्ये. महाराष्ट्राचा पण तोच प्रॉब्लेम आहे. आपल्या इकडच्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त जॉबसाठी मोटिवेशन दिलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं, बिझनेससाठी दिलं जात नाही. हा एक महाराष्ट्राचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर रिजनल इम्बॅलन्स आहे. रिजन आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे कॉम्बिनेशन आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा. इम्बॅलन्स आहे का नाही? बॅलन्स आहे का तिच्यामध्ये? पश्चिम महाराष्ट्राला बघितलं तर पाणीच पाणी, सुजलाम सुफलाम, मोठे मोठे जमीनदार लोक, रॉयल सगळं. पुण्याला बघितलं तर काय पैसा आहे लोकांकडं, काय बिल्डिंग्स आहेत, काय गाडीज आहेत, काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वाटतं का नाही? मुंबईत देशातील सर्वात मोठा शहर मुंबई आहे ना, आहे ना, इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया. त्याच मुंबईमध्ये एशियाची सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी. इम्बॅलन्स. एकीकडं देशातील सर्वात महाग घर मुकेश अंबानीचं घर, आणि त्याच मुंबईमध्ये झोपडपट्टी आहे. तिथे लोकांना 2 टाइमचं जेवण सुद्धा भेटत नाही. कळाले ना काय म्हणतो?
ह्याला म्हणतात इम्बॅलन्स. औसा रोडकडे बघितलं तर रिच एरिया, बरोबर आहे ना. दुसरीकडे बघितलं तर लोकांना 2 टाईपचे जेवण सुद्धा नाही, इम्बॅलन्स. तर महाराष्ट्राचा मेजर प्रॉब्लेम काय? इम्बॅलन्स. सर्वांगीण विकास झाला नाही. एका सेक्टरचा विकास झाला तर खूप झाला, एका एरियाचा विकास झाला तर खूप झाला, एका शहराचा विकास आहे तर खूप आहे, दुसरीकडं विकासच नाही. त्यामुळे बॅलन्स नसल्यामुळं महाराष्ट्राला तो स्कोप भेटत नाहीये, जो स्कोप असायला पाहिजे, जसा महाराष्ट्र डेव्हलप करायला पाहिजे. कळेल? लक्षात द्यायला अगदी शेवटपर्यंत. आर यू गेटिंग? यू वॉन्ट मी टू स्पीक इन इंग्लिश और आर यू कम्फर्टेबल विथ मराठी? लेट मी नो अबाउट इट. आर यू कम्फर्टेबल विथ मराठी और इंग्लिश? यस काय? इंग्लिश और मराठी? Marathi. Okay. So let me go for the English also for some time. Now, what kind of initiatives taken by the Maharashtra government for industrial development? आतापर्यंत आपण काय बघितले? डेव्हलपमेंट ऑफ फार्मिंग सेक्टर. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहे इंडस्ट्रियल सेक्टरसाठी काय करते महाराष्ट्र गव्हर्नमेंट. सो डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.